नमस्कार, मी नेहा शंखानाच्या सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर ममता गुप्ता, ज्या एक पंचकर्मामध्ये एक स्पेशालिझम त्यांनी केलेला आहे. आपण तज्ज्ञ सुद्धा म्हणू शकतो त्यांना. नेमकं पंचकर्मा ही जी प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने होतं, किंवा आयुर्वेद आपण म्हणतो की आयुर्वेदचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे, किंवा त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण ममतांजीकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅम. नमस्कार. शंखानाच्या सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते. थँक्यू. आपण चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की पंचकर्मा त्याआधी आयुर्वेद हे सर्वात महत्वाचं आहे, तर आयुर्वेदाची सुरुवात कधीपासून झाली, एक शॉर्ट मध्ये थोडंसं आमच्या दर्शकांना सांगू शकता? येस. पौराणिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर आयुर्वेद खरं तर समुद्र मंथनातून धन्वंतरी देवाचा उगम झाला आणि त्यांच्या हातात जे अमृत कलश होतं त्यामधून आयुर्वेदाची उत्पत्ती झालेली आहे. आणि आयुर्वेद हे पृथ्वीवरील जगातील सगळ्यात काय म्हणता येईल त्याला, सगळ्यात पौराणिक असं औषधी चिकित्सा शास्त्र आहे, ज्यामध्ये कुठल्याही व्याधीला कशा प्रकारे आपण समूळ नष्ट करू शकतो याचं संपूर्ण डिटेल्स आहेत. सो बरं, हे झालं की नेमकं आयुर्वेद हे कधीपासून सुरू झालेलं आहे किंवा त्याचा उगम कधीपासून झालेला आहे. आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? कारण की आपण जर आताची जनरेशन बघितली तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सगळेजण फास्ट रिॲक्शन कडे वळतात, तर नेमकं आयुर्वेद याचा अर्थ काय आहे? आयुर्वेदाचं मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्देश सांगते. आयुर्वेदाचा उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधिग्रस्तानां व्याधी मोक्षणम च. याचा अर्थच असा होतो की जे स्वस्थ व्यक्ती आहे त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण कसं करावं आणि जे व्याधिग्रस्त आहे त्यांना कसं फ्री फ्रॉम डिसीजेस करावं. आता तुम्ही जे फास्ट रिलीफ म्हणताय, खरं तर ॲलोपॅथीमध्ये इफ युअर शुगर लेवल इज हाय, तुम्ही एक गोळी घेताय आणि शुगर लेवल डाऊन येत आहे, इट्स नॉट यू आर गोइंग टू बी डिसीज फ्री. तुम्हाला आतमध्ये जे काही तुम्हाला शुगरमुळे विकनेस येतं, तुमची बॉडी स्टॅमिना कमी होतो, तुम्ही खूप सारी तुमची इम्युनिटी लो होते, तुम्ही याच्यापासून फ्री होत नाही. इट्स जस्ट गिविंग यू अ लो शुगर. सो ॲलोपॅथी सायन्समध्ये फक्त सिम्पटम्सला ट्रीट केल्या जातं आणि आयुर्वेदामध्ये डिसीजला संपवण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. सो आयुर्वेदा खरं तर जगातलं सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते इथे. डॉक्टर हेगडे ज्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळालेला आहे आणि कार्डिओलॉजिस्ट आहे, वर्ल्ड रिनोन कार्डिओलॉजिस्ट आहे आणि पूर्ण जगात त्यांचं म्हणजे लेक्चर्स आणि ते अरेंज होतात. असे ते 90 इयर्स ओल्ड डॉक्टर हेगडे म्हणतात की आयुर्वेद हे शास्त्र जगातील सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा शास्त्र आहे. आणि थँक गॉड की ॲलोपॅथी जे आहे ते 300 जे ॲलोपॅथी सायन्स आहे हे 300 वर्ष जुनं आहे. जर हे आयुर्वेदासारखं 3000 वर्ष जुनं असतं तर जगामध्ये मनुष्य ज्यातच शिल्लक राहिली नसती. कारण सगळ्यात जास्त मृत्यूचं कारण आजच्या डेटमध्ये जे आहे इट इज ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. सो ॲडव्हर्स ज्या आपण एका छोट्याशा प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे जातो, वी टेक अ लॉट ऑफ ॲलोपॅथी, मग त्यांचे साईड इफेक्ट्स होतात आणि त्याच्यामुळे हळूहळू डेथ्स होतात. सो आयुर्वेदा हे असंच शास्त्र आहे जे तुम्हाला खरं तर हेल्दी आयुष्य देईल इन रिअल मीन्स. खूप छान मॅम. नक्की म्हणजे लोकांना काही नाही पण आयुर्वेदाबद्दल, नेमकं आयुर्वेदाची सुरुवात कशी झाली किंवा आयुर्वेद म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती मिळालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं शरीर हे 5 धातूंनी बनलेलं आहे. त्याला आपण शॉर्ट मध्ये म्हटलं गेलं तर पंचकर्मा म्हणतो. तर नेमकं पंचकर्मा म्हणजे काय, किंवा ती जी चिकित्सा असते ती कशा पद्धतीने केली जाते? येस. पंचकर्मा पंचधातू पासून आपलं शरीर बनलं आहे. येस. पंचकर्मा इज डिफरंट फ्रॉम दॅट. पंचकर्मामध्ये 5 प्रकारच्या चिकित्सा येतात, ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. सो व्हॉट इज दिस? हे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन आहे. म्हणजे वमन म्हणजे कोणाला जर कफ रिलेटेड व्याधी असतात, अप्पर रेस्पिरेटरी डिसीज असतात लाईक ॲस्थमा अँड मेनी डिसीजेस. सो अशा आणि इव्हन स्किन डिसऑर्डर्स, याच्यामध्ये वमन म्हणजे उलटीद्वारे दोषांना बाहेर काढलं जातं. सेकंड इज विरेचन. विरेचन म्हणजे पित्तज व्याधी, ज्याच्यामध्ये इट इज रिलेटेड टू इंडायजेशन, ॲसिडिटी, गॅसेस, इवन मेनी स्किन डिसऑर्डर्स. याच्यामध्ये मोशन होतात आणि त्याच्याद्वारे मलाशयातून सगळ्या जे टॉक्सिन असतात त्यांना बाहेर काढलं जातं. देन बस्ती इज अगेन सॉर्ट ऑफ एनिमा विच इज व्हेरी गुड फॉर वातचे जे डिसीज असतात त्याच्यासाठी, लाईक इवन पॅरालिसिस पेशंटमध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स आहेत. अँड देन नस्य. नस्य इज फॉर ॲलर्जिक जे प्रॉब्लेम्स असतात. आजकाल तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांना शिंका येणे, ॲस्थमा, ॲलर्जिक, छोट्या छोट्या मुलांना हे त्रास होतात, त्याच्यासाठी नस्य इज अ व्हेरी पॉवरफुल ट्रीटमेंट.
अँड देन शिरोधारा. शिरोधारा म्हणजे हे जे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टमसाठी जे एक शिरोधारा इज अ प्रोसेस. इवन इट इज गुड इन हायपरटेन्शन, स्लीपलेसनेस, पॅरालिसिस, खूप साऱ्या डिसीजवर शिरोधारा खूप छान असतं. आणि रक्तमोक्षण इज ऑल्सो पंचकर्मा, ज्याच्यामध्ये ब्लड लेटिंग म्हणजे जे आपल्या आतमध्ये जे दुष्ट रक्त आहे किंवा जे लाईक सोरिएसिस, एक्झिमा अशा डिसीजमध्ये त्या रक्ताला बाहेर काढल्या जातं. त्याच्यासाठी बरं. जळूचा यूज केला जातो किंवा बाय जे स्काल्पेननी रक्त काढलं जातं. देअर आर सो मेनी टाइप्स. सो पंचकर्मा इज बेसिकली डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर बॉडी ॲज वेल ॲज रिज्युनेशन ऑफ युअर बॉडी. ही तर झाली आपली पंचकर्मा म्हणजे काय किंवा पंचकर्मा करण्याची प्रोसेस जी आपण म्हणतो ती कशा पद्धतीने येस. होते. जेव्हा आपण पंचकर्मा कोणत्याही मानवी शरीरावर आपण पंचकर्माची प्रोसिजर करत असतो तर त्यात काही एज लिमिटेशन किंवा काही रिस्ट्रिक्शन आहेत का असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली हां, आयुर्वेद शास्त्रामध्ये 5 इयर्स टू 80 इयर्स दिस इज द एज गुड फॉर पंचकर्मा. बिफोर 5 इयर्स जे लहान मुलं असतात त्यांच्या शरीरात ॲज सच दोष राहत नाही. आणि आफ्टर 80 इयर्स युअर बॉडी इज नॉट सो काय म्हणतात त्याला, इतकं स्ट्रेंथ राहत नाही की तुम्ही त्या प्रोसेसला आपण गेन प्रोसेसला करू तुम्ही शकतो. बेअर करू शकता. So 5 years to 80 years is the best age for Panchakarma depending on what procedure you need. बरं. जेव्हा आपण पंचकर्माची सुरुवात करतो तर काही आपण म्हणजे दुष्परिणाम काही त्यामध्ये जाणवत असतं किंवा काही पथ्य पाळलं जातं का त्यामध्ये? दुष्परिणाम ॲज सच नाही म्हणता येणार, पण समजा हां, ड्युरिंग पंचकर्मा खूप हेल्दी डाएट तुम्हाला घ्यावं लागतं, हलकं अन्न घ्यावं लागतं. कारण पूर्ण बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन, स्नेहन, स्वेदन, मसाज, स्टीम, सो मेनी टाइप्स जे पूर्वकर्म त्याला म्हणतात. पण या सगळ्यासाठी तुम्हाला हलका आहार घेणे आवश्यक आहे. आणि खूप जर तुम्हाला वीकनेस असेल तर होऊ शकतं की पंचकर्मामध्ये जास्त प्रोसेस झाल्यावर थोडं वीकनेस वगैरे राहतं. बट इट इज ऑल सॉर्ट आउट बाय प्रॉपर मेडिकेशन्स. ओके. आपण थोडं कोरोनाबद्दल डिस्कस करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाची परिस्थिती ही आताही सुरूच आहे. कोरोनाचे पेशंट वाढतच आहे. आपण एक बघितलं गेलं तर जेव्हा सेकंड वेव्ह होती किंवा फर्स्ट वेव्ह होती तेव्हा लोकांनी रुमर खूप जास्त फैलवले होते की म्हणजे काढा, उकाळा आपण खूप मोठ्या प्रमाणात घेत होतो. जे घरचे नुसके म्हणतो आपण किंवा राईट. म्हणजे तुळशीचा पाला घेणे किंवा हे ठीक आहे. पण उकाळा वगैरे आपण मोठ्या प्रमाणात घेत होतो. तर त्याचा काही दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवतं असं तुम्हाला वाटतं? हो, हो. नक्कीच. बघा कोरोना ॲक्चुअली कोरोना मी तर या आय फॉलो विथ मेनी डॉक्टर्स की कोरोना जे आहे बेसिकली इट्स नॉट अ बिग डिसीज. इट्स अ व्हायरल सिंपल व्हायरल इन्फेक्शन जे आजपर्यंत तुम्हाला सर्दी, खोकला आणि व्हायरल फीवर होत होतं, ते सुद्धा कोरोनाच होतं. पण आता नाव दिलेलं गेलेलं आहे कोरोना व्हायरस, डेल्टा व्हायरस, ओमिक्रॉन. आता प्रत्येक व्हायरसला नाव देण्यात येतंय. पण एनिवेज कोरोना इज नॉट अ बिग डील अकॉर्डिंग टू मी. जर तुमची प्रतिकारशक्ती छान आहे तर यू कॅन इझिली फाईट द व्हायरल डिसीजेस. कोरोनामध्ये ज्या डेथ झाल्या इट वॉज मोस्ट ऑफ द डेथ्स वेअर ड्यू टू द अननेसेसरी मेडिकेशन्स, एक्स्ट्रा मेडिसिन्स, एक्स्ट्रा यूज ऑफ स्टेरॉइड्स, ज्याच्यामुळे वीकनेस खूप लॉंग लोकांना राहिलं. आता राहिला प्रश्न जे काढे वगैरे आहे, लोकं घाबरलेच इतके जास्त. तुम्ही पाहिलं असेल की चायनामधले जे काही व्हिडिओज रिलीज झाले स्टार्टिंगला, की कोणी चालतंय रस्त्यावरनं आणि सडनली ही फॉल्स ड्यू टू कोरोना अँड ही इज डेड. सो असे व्हिडिओज जे सर्क्युलेट केल्या गेले त्यामुळे असं झालं की लोकांमध्ये फिअर खूप जास्त निर्माण झाली. आणि घाबरल्यामुळे लोकांना जे म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, तुम्हाला साधी सर्दी आहे, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, इट्स लाईक दॅट. आणि मग लोकांनी प्रिकॉशन म्हणून खूप सारे काढे घेतले, खूप साऱ्या वाफ घेतल्या. पण तुम्हाला नाही माहिती की मेनी जे मिडल एज असतं त्यामध्ये पित्तज व्याधी खूप असतात. मग याच्यामध्ये तुम्ही गरम गरम काढे पिताय, अननेसेसरी गरम गरम वाफ घेताय, तर त्याच्यामुळे नक्कीच काही लोकांना पित्तज व्याधी झाले. पण तरी सुद्धा जे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते, ज्यांना सर्दी खोकला होता, त्यांना या गोष्टींनी बराच आराम झाला. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आय रिअली अप्रिशिएट की आयुर्वेदा डॉक्टर्सचं कॉन्ट्रिब्युशन इट वॉज सुपर्ब. कारण जे लोक आयुर्वेदा ट्रीटमेंट घेऊन घरी होते ते सगळेच ऑलमोस्ट वाचले आहेत. आणि ज्यांना हॉस्पिटलाइज केलं आहे बरेच लोक वापस आले नाही. तर मेनी पीपल नो आणि त्यांना आता अवेअरनेस आला आहे की हाऊ इज आयुर्वेदा इफेक्टिव्ह ऑन ऑल द डिसीजेस. बरं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ताचं जे आपलं खानपान आहे
आपण फास्ट फूड हे मोठ्या प्रमाणात खातं, राईट. स्पेशली जर आपण यंग एज जर गृहीत धरलं तर, आणि त्यामुळे वजन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतं. तर राईट. नेमका शरीराची रचना ही योग्यरित्या झाली पाहिजे, यात पंचकर्मा म्हणायला हरकत नाही, किंवा मग आयुर्वेद हे कशा पद्धतीने काम करतं, राईट. किंवा एक खाण्याची वेळ किंवा कशा पद्धतीने आपण खानपान करायला हवं असं तुम्हाला वाटतं? खरं तर खरंच आहे की खूप साऱ्या डिसिजेसचं मेन कारण इज चेंज लाईफस्टाईल अँड फूड हॅबिट्स. त्याला नक्कीच मी नेहमी सांगते, रिकमेंड करते की जर आपल्याला स्वस्थ हेल्दी राहायचं आहे तर यू शुड हॅव 50% कुक फूड अँड 50% अनकुक फूड. अनकुक फूडमध्ये तुम्ही स्प्राउट्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स बऱ्याच प्रमाणात तुम्हाला रोज इन्क्लूड करायला पाहिजे. सेकंडली जे वेट गेन होतं, तुम्ही वेट गेनबद्दल बोलले आहे की इट्स नॉट ऑल्वेज बिकॉज ज्यांचं वजन जास्त असतं ते खूप खातात. असं कधी नसतं. तुम्ही बरेच बारीक लोकं पाहिले असेल जे खूप जास्त पण खातात, बरोबर. तरीसुद्धा त्यांचं वजन वाढत नाही. सो इट्स ऑल अबाउट मेटाबॉलिझम. तुमचं जर आयुर्वेदात पाचकाग्नी म्हणतात, जर ते छान असलं, मेटाबॉलिझम चांगलं असलं, तर व्हॉटेव्हर यू ईट दॅट गिव्हज यू एनर्जी. पण जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे, इट मे बी ड्यू टू द लाईफस्टाईल. आपण सिडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे आपलं, आपण ॲक्टिव्हिटीज कमी करतो. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं, डायजेशन प्रॉपर होत नाही आणि जे फॅट्स असतात दे गेट डिपॉझिटेड आणि तुमचं हळूहळू वजन वाढायला लागतं. सो हाऊ कॅन आयुर्वेदा अँड पंचकर्मा हेल्प ऑन वेट गेन? ओके. सो अशा केसमध्ये असं आहे की तुम्ही जर तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवली, जेवणामध्ये खूप सारे फ्रूट्स, सॅलड्स इन्क्लूड केले, न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुड न्यूट्रिशन, त्याच्यामध्ये मी नेहमी सजेस्ट करते की न्यूट्रिशनचे काही सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. जसं आयुर्वेदात म्हणतात, यत्र यत्र खवै गुण्यम व्याधीस तत्रोपजायते. याचा अर्थच असा आहे की जिथे जिथे डिफिशियन्सी असतात तिथे डिसीज होतात. सो बरोबर. यू शुड हॅव अ गुड कॅल्शियम सप्लिमेंट्स, मल्टीव्हिटॅमिन. साधा हेअरफॉल सुद्धा आहे तर युअर बॉडी गिव्ज यू द साईन की तुम्हाला थोडं न्यूट्रिशन पाहिजे आहे. सो तुम्ही प्रोटीन वगैरे हे सगळं न्यूट्रिशन चांगलं घेतलं तर तुम्ही तुमचा मेटाबॉलिझम पण छान ठेवू शकता. ज्याच्यामध्ये मी आय ऑल्वेज रिकमेंड मोदी केअर न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, कारण ही आपल्या देशाची अशी कंपनी आहे जी तुम्हाला बेस्ट प्रॉडक्ट्स देते अँड इन अ व्हेरी व्हेरी रिझनेबल प्राईस. सो गो फॉर गुड न्यूट्रिशन. आणि सोबत तुम्ही जर पंचकर्मा केला, ज्याच्यामध्ये उद्वर्तन एक प्रोसेस आहे विच इज गुड फॉर तुमचं जे एक्सेस फॅट आहे, आणि जे स्टीम बाथ वगैरे असतात, काढ्यांची वाफ दिली जाते, त्यामुळे तुमचा एक्सेस फॅट लॉस होतो. आणि सोबत जर तुम्ही विरेचन घेतलं, एक 10 डेज 15 डेजचं हे प्रोसेस केल्यावर बरं. विरेचन होतं, ज्याच्यामध्ये तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते खूप छान होईल आणि त्यामध्ये तुम्हाला हलकेपणा येईल, यू बिकम मोर ॲक्टिव्ह आणि तुमचं हळूहळू फॅट बर्न होतात. म्हणजे एक सुदृढ शरीर जर आपल्याला पाहिजे असेल तर आहार आणि विहार हा सर्वात येस, महत्त्वाचा येस. असतो. 100%. तर आजच्या ह्याच्यात हे आपण कशा पद्धतीने करू शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण की आजची जी लाईफस्टाईल आहे ती खरंच खूप थकावटीची आहे, किंवा लोकांकडे टाईम नसतं. हां. तर ते कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो? सो आय ऑल्वेज से की इट्स नॉट अबाउट टाईम, इट्स अबाउट प्रायोरिटी. ओके. तुम्ही बघा कसं असतं ना, आपण ज्या एजमध्ये छान असतो, खूप काम करतो आणि मग नंतर यू वेस्ट अ लॉट ऑफ टाईम इन हॉस्पिटल्स अँड क्यूज अँड ब्लड टेस्टिंग अँड सो मेनी. म्हणजे कसं असतं ना, की पहिले तुम्ही वेळेला वाचवताय म्हणजे काम जास्त करताय आणि मग ती जी वेळ आहे, आपण जी आधी दिली नाही स्वास्थ्यासाठी, ती मग तुम्ही हॉस्पिटलला देताय. सो ऑल्वेज यू हॅव टू करेक्ट अ लाईफस्टाईल. सकाळचा 1 तास तुम्ही एक्सरसाइज, इट मे बी वॉक, स्विमिंग, सायकलिंग, डान्सिंग, यू कॅन डान्स. सो एनिथिंग फॉर 1 आवर. देन ज्यांचा खूप असा सिडेंटरी जॉब आहे, बँकेमध्ये जे लोकं सतत बसले असतात, इट्स व्हेरी व्हेरी हार्मफुल. तुम्हाला थोडं-थोडं ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. म्हणजे मध्ये-मध्ये तुम्ही उठून बसा. बरेचसे जे लंबर स्पॉन्डिलोसिस अँड सायटिकाचे पेशंट्स माझ्याकडे येतात, इट्स जस्ट बिकॉज तुम्ही 10-10 तास बसले असता. सो यू हॅव टू बी व्हेरी ॲक्टिव्ह. सो लाईफस्टाईल करेक्ट करा, न्यूट्रिशन छान घ्या आणि अलाँग विथ दॅट तुम्ही, मी जसं सांगितलं, 50% कुक फूड, 50% रॉ फूड आणि जे आजपर्यंत तुमच्या आतमध्ये दोष साचले आहे किंवा आजपर्यंत जे मेटाबॉलिझम खराब झालं आहे, सो गो फॉर पंचकर्मा. इट विल डेफिनेटली हेल्प यू. वर्षातून एकदा आपण जर केलं तर इट्स व्हेरी गुड. जसं तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करता ना टाईम टू टाईम, बरोबर. सो दॅट ती ॲव्हरेज छान देईल. मग शरीराकडून ॲव्हरेज छान पाहिजे असेल तर वर्षातून एकदा पंचकर्मा करायला पाहिजे. इट्स लाईक सर्व्हिसिंग ऑफ युअर बॉडी. ओके. सर्वांचं असं म्हणजे जर आपण एक आढावा घेतला तर लोकांचं असं मत आहे की आयुर्वेद हे खूप उशिरा काम करतं. म्हणजे आजकाल आपल्याला झटपट रिझल्ट पाहिजे असतं. म्हणजे राईट. इकडनं गोळी घेतली की तिकडनं आपल्याला बरं वाटायला पाहिजे. येस. तर हे खरंच जे विधान आहे ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युअली अगेन तेच जे मी स्टार्टिंगला सांगितलंय, की तुम्हाला फक्त सिम्प्टम कमी करायला पाहिजे आहे, तर गो फॉर ॲलोपॅथी.
बट जर तुम्हाला डिसीजच गायब करायचं आहे, तुम्हाला जर डायबिटीजचं मेडिसिन आयुष्यभर खायचं आहे, तुम्हाला बीपीचं मेडिसिन आयुष्यभर खायचं आहे, तर गो फॉर ॲलोपॅथी. पण जर तुम्हाला डायबिटीजच काढून टाकायचं आहे, इफ यू वॉन्ट सबळून नष्ट करायचं आहे जर व्याधींना, तर यू मस्ट गो फॉर आयुर्वेदा. खूप साऱ्या फॉरेन कंट्रीजमध्ये याचा अवेअरनेस आलेला आहे, पण आमच्या देशाचं शास्त्र असून हे दुःखद बाब आहे ही, की आपल्याला याचं इम्पॉर्टन्स माहिती नाही आहे. मी एक तुम्हाला एक्झाम्पल देते. टर्मरिक जे आहे, हळद, ही आयुर्वेद शास्त्रात कितीतरी मेडिसिनमध्ये यूज करायला सांगितलं आहे. इट्स व्हेरी पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फेक्टिव्ह, अँटी इन्फ्लामेटिव्ह. पण आपल्याला याचं महत्त्व समजलं नाही. जबकी आमचं आयुर्वेद हे शास्त्र आहे आमचं. पण फॉरेनमध्ये त्यांना त्याचं महत्त्व समजलं, त्यांनी त्याला पेटंट केलं आणि त्याला आता ते विकतात आहे. सो बरं. आपल्याकडे केव्हा अवेअरनेस येतं, जेव्हा दुसऱ्या देशांनी जेव्हा ते लोकं करतात, मग येतं. एनिवेज इट्स गुड टाईम. आपल्या देशात सुद्धा आयुर्वेदाचं महत्त्व आता आलेलं आहे. रहा सवाल काय म्हटलं तुम्ही, की सबूळ म्हणजे वेळ का बरं लागतो? बरोबर. वेळ याच्यासाठी लागतो, की तुम्ही जर एक वृक्ष आहे, त्याच्या फांद्या जर तुम्ही कट कराल, तर ऑब्व्हियसली इट टेक्स अ लिटल टाईम. पण जर त्याच्या मुळाला नष्ट करायचंय, फांद्या तुम्ही आता नष्ट केल्या परत ग्रो होतील. पण एकदा मुळापासून त्या व्याधीला तुम्ही काढलं, तर देअर आर नो चान्सेस ऑफ रिजनरेशन ऑफ द डिसीज. सो आयुर्वेदा हे तुम्हाला आतून क्युअर करतं, त्याच्यामुळे वेळ लागतो. अदरवाईज आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप पॉवरफुल मेडिसिन आहे. ते ॲलोपॅथीपेक्षाही खूप फास्ट रिझल्ट देतात. पण तुम्ही राइट टाईम, राइट प्लेस, राइट डिसीज अँड राइट मेडिसिन. म्हणजे उशिरा काम करणं जे लोकांचं इट्स इट्स वक्तव्य टोटली आहे, रॉंग आहे. तर ते म्हणायला हरकत नाही की मुळातून, म्हणजे आपण म्हणतो की मुळातून ते नष्ट करतं. त्यामुळं ती ॲक्चुअली इथे प्रोसिजर. एक अजून करेक्शन आवश्यक आहे. प्रत्येक पॅथीचं एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे. ॲलोपॅथी शास्त्र आहे, त्याचं इम्पॉर्टन्स आहे. पण जेव्हा एक ॲक्सिडेंटल केस आहे किंवा तुम्हाला खूप ताप येस. आलेला आहे, देअर इज काही व्याधी आहे जिथे इन्स्टंट तुम्हाला पाहिजे आहेत. दॅट टाईम मी सुद्धा सांगते की तुम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्या. पण जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यासाठी स्किन डिसऑर्डर्स आहे, स्किन डिसऑर्डरसाठी ॲलोपॅथीमध्ये स्टेरॉइड आणि अँटिबायोटिक शिवाय काहीच नाही आहे. पण जर तुम्ही आपल्या शरीरातले दोषच काढून टाकले, तर यू हॅव व्हेरी गुड रिझल्ट्स इन स्किन डिसीज. सो असे पेशंटला माहिती नसतं माझ्यासाठी काय चांगलं आहे. शुड बी मी नेहमीच असं म्हणते, आज या माध्यमातून मी या गोष्टीला पण थोडं पुढे आणायची इच्छा आहे माझी, की डॉक्टरला सगळ्याच पॅथीचं नॉलेज असायला पाहिजे. कारण पेशंटला माहीत नसतं माझ्या या डिसीजमध्ये कुठली पॅथी चांगली आहे. पण डॉक्टर शुड गिव्ह अ गुड ओपिनियन, की तुमच्या या प्रॉब्लेमसाठी आता तुम्हाला ॲलोपॅथी घ्यायला पाहिजे. या प्रॉब्लेमसाठी यू गो फॉर आयुर्वेदा, या प्रॉब्लेमसाठी यू गो फॉर होमिओपॅथी. सो एव्हरी पॅथी इज इम्पॉर्टंट. पण प्रत्येक डिसीजसाठी ॲलोपॅथी घेणं, खूप सारे मेडिसिन खाणं ज्यांचे साइड इफेक्ट्स आहेत, ते योग्य नाही आहे. आपण जर कॅन्सरचा विचार केला तर पेशंट आपल्याला दिसतातच, आणि आपण जर आयुर्वेद सोडलं तर जेव्हा कॅन्सरचं आपण ट्रीटमेंट करतो त्यामध्ये नंबर ऑफ आपल्याला ट्रीटमेंट घ्यावं लागतं, आणि त्यामुळे दुष्परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. राइट. मग ते केस गळती हो की हं, काही हं. पण. हं, हं. तर आयुर्वेदामध्ये विदाऊट एनी ट्रीटमेंट कशा पद्धतीने आपण त्याला रिकवर करू शकतो असं तुम्हाला वाटतं? राइट. खरं तर याचं एकच ॲन्सर म्हणजे माझ्या घरचा जर कुठला कॅन्सर पेशंट असेल, एनी एनी डिअर अँड डिअर वन्स टू मी कधीच त्याला ॲलोपॅथी ट्रीटमेंट देणार नाही. कारण कॅन्सरसाठी जे ॲलोपॅथी ट्रीटमेंट्स आहेत, इट मे बी केमोथेरपी ऑर रेडिएशन थेरपी येस. ऑर लेझर ऑर एनिथिंग दॅट इज गोइंग टू डिस्ट्रॉय युअर बॉडी. तुमच्या नॉर्मल सेल्स डिस्ट्रॉय होतात. तुम्ही सिम्पलचा एक ऑब्झर्वेशन केलं असेल, कुठला एक पेशंट आहे, तो नॉर्मल असतो आणि जसा त्याला कॅन्सर झाला, विदिन अ मंथ ऑर 15 डेज तुम्हाला असं वाटेल हा किती वर्षांपासून आजारी आहे. सो ॲलोपॅथीचे दुष्परिणाम प्लस पेशंटने घेतलेली धास्ती, या सगळ्यांमुळे त्याची हेल्थ कंप्लीट डिटोरिएट होते. पण जर हेल्दी लाईफस्टाईल घेतलं प्लस आयुर्वेदा आणि डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी, कॅन्सर इज अगेन तेच असतं. आणि चांगलं न्यूट्रिशन, जसं तुम्ही म्हटलं की केस हेअर फॉल होतात. नोनी ज्यूस आहे, जे एक इट इज अमेझिंग अँटीऑक्सिडंट आहे. एक अमृतफल म्हणतात नोनीला. जर त्याचा ज्यूस कॅन्सर पेशंटला सकाळ संध्याकाळ दिला, इट्स अमेझिंग. ज्यांचे केस गळतात आहे, त्यांचे वापस केससुद्धा येतात आहे आणि पेशंट आर एन्जॉयिंग अ व्हेरी गुड हेल्थ. त्याच्यामुळे नोनी ज्यूस, प्रोटीन, एक चांगलं प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन, खूप सारे असे गार्लिक पल्स, गार्लिक आपल्या आयुर्वेदात इतक्या वर्षांपासून सांगितलेलं. गार्लिक सुद्धा एक खूप सुंदर रसायन म्हणतात त्याला. कारण गार्लिकमध्ये जे लसूण असतं, मी कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला खूप साऱ्या पेशंट्सला दिलं आहे, अँड दे हॅव अ माइंड ब्लोईंग रिकव्हरी. सो गार्लिक अँटी इन्फेक्टिव्ह आहे, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी कॅन्सरस, इव्हन वेट लॉसमध्ये गार्लिक हेल्प करतं. ओके. So garlic is amazing in cancer patients. So I always recommend noni juice, protein craze, garlic pulse. These all products are available in Modi Care.
गो फॉर दॅट. जर तुम्हाला विश्वास नसेल, तुम्ही ॲलोपॅथी घेत आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत हे चालू करू शकता. कारण इट्स अ गुड न्यूट्रिशन. जर तुम्ही ॲलोपॅथी घेत असाल, तर तुम्हाला ते हे तर म्हणणार नाही, की तुम्ही चांगलं न्यूट्रिशन घेऊ नका किंवा चांगलं अच्छा डाएट मत लो, ऐसा तो कोई नहीं बोलेगा. इन दॅट केस तुम्ही जर हे 2-3 प्रॉडक्ट्स तुम्ही ॲड केले, तर तुम्हाला स्वतःच लक्षात येईल, की तुमची रिकव्हरी खूप फास्ट होते आहे. सो माझ्या घरचा कोणी पेशंट आहे, तर मी कधीच कॅन्सरसाठी ॲलोपॅथी देणार नाही. ओके. आपणला जर बघितलं गेलं तर आफ्टर 50 एक व्यक्ती जर सोडला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, तर माझा गुडघा दुखतं किंवा माझा खांदा दुखतं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐकायला येतं. राइट. म्हणजे एकदाच कोणी पण 40 किंवा 50 क्रॉस केली की प्रॉब्लेम सुरू होऊन जातं. तर त्यावर निराकरण म्हणून आयुर्वेदमध्ये कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन आहे असं तुम्हाला वाटतं? येस. याच्याबद्दल मी जे सांगितलंय ना, की जिथे डिफिशियन्सी असतो तिथे डिसीज होतं. बरोबर. जर तुम्ही योग्य वयामध्ये व्हेन यू आर इन 30s ऑर 40s तुम्ही जर चांगलं कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, ग्लुकोजामाइन जे नॅचरल फूड सप्लिमेंट्स आहे, जर तुम्ही योग्य वेळेवरच घेतले, तर पुढे तुमचे हाडं कमजोर होणार नाही, ते घासणार नाही. का बरं? म्हणजे आर्थरायटिस का होतो? गुडघे का बरं दुखतात? कारण तुमच्यात जे नॅचरल ऑइल असतं गॉड गिफ्टेड, ते हळू कमी व्हायला लागतं. मग तुमचे हाडं जे घासतील आणि झिजतील. बरोबर. सो तुम्ही योग्य वेळेवर जर त्याला ऑइलिंग केलं, एक चांगलं कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 दिलं, तर तुम्हाला कधी आर्थरायटिस होणारच नाही. अँड इव्हन झाल्यावर सुद्धा एक खूप मोठं आर्टिकल आलं होतं दैनिक भास्करला, मी ते शेअर केलं होतं, की 90% ज्या ऑर्थोपेडिक सर्जरीज असतात दे आर अव्हॉइडेबल ऑर युजलेस. ओके. सो ठीक आहे, तुमचा गुडघा दुखतोय, तुम्ही गुडघा नी रिप्लेसमेंट केलं. व्हॉट अबाउट द अनादर नी? व्हॉट अबाउट शोल्डर्स? येस. व्हॉट अबाउट स्पाइन? हळू सगळंच काही झीज होणार आहे. कारण हे डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. पण तुम्ही जर चांगलं कॅल्शियम, ग्लुकोजामाइन, व्हिटॅमिन D3, प्रोटीन क्रेस्ट हे जर ॲड केलं, तर तुम्ही आर्थरायटिस, हे जे गुडघेदुखी, मेनोपॉज नंतर फिमेल्समध्ये हे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढतात. तर दे आर इझिली अव्हॉइडेबल आणि जर आहे तर तुम्ही रिकव्हर होऊ शकता. गो फॉर गुड न्यूट्रिशन अँड अ गुड डॉक्टर. अशा प्रॉब्लेम्ससाठी ॲलोपॅथीमध्ये नुसतं पेनकिलर दिल्या जातं, स्टेरॉइड्स दिल्या जातात आणि जेव्हा ठीक होत नाही, तर सांगतात की अब घुटने बदलना है. सो जर तुम्हाला सर्जरीज करायचं नसेल, तर गो फॉर अ गुड ट्रीटमेंट. आपण जर एन्जिओप्लास्टीचा विचार केला, जे ब्लॉकेज असतं आपल्या इथे, तर विदाऊट एनी सर्जरी ते आयुर्वेदामध्ये बऱ्यापैकी ठीक होऊ शकतं का असं तुम्हाला वाटतं? 100% होऊ शकतं आणि याचं एक्झाम्पल सुद्धा माझे बाबाच आहेत. त्यांचं खरं तर बघा असे खूप पेशंट्स असतात, की ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केल्या जातं आणि आफ्टर सम इयर्स त्याचं रिकरन्स होतं. म्हणजे अँजिओप्लास्टी केल्यावर सुद्धा ब्लॉकेज परत येतात. बरोबर. बायपास सर्जरीमध्ये काय असतं ते दे डोंट वर्क ऑन ब्लॉकेज. ते ब्लॉकेज ॲज इट इज असतात. देअर इज अ अनादर वे. बायपास इज अ बायपास सर्जरी म्हणजे एक दुसरा वे केला जातो फॉर ब्लड फ्लो. पण जी ब्लॉकेज बनण्याची टेंडन्सी आहे त्याच्यावर काम केल्या जात नाही. पण जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर 100% गार्लिक पल्स जसं मी म्हटलं इट वर्क्स ऑन ब्लॉकेज दूर करण्यासाठी काम करतं. कारण ते कोलेस्ट्रॉललाही कमी करतं, ट्रायग्लिसराईडला कमी करतं. त्याच्यासोबत काही अर्जुन वगैरे खूप चांगल्या आयुर्वेदिक औषधी आहेत. जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच ठीक होऊ शकतं. माझ्या बाबांचं पहिलं बायपास झालं. आय रिअली म्हणजे इट वॉज अ शॉकिंग एक्सपिरियन्स फॉर मी, की त्यांचं बायपास सर्जरी झालं हैदराबादला. म्हणजे त्यावेळेस मी पण या कंडिशनमध्ये नव्हती, की त्याला मी रिकव्हर करू, कारण ऑलमोस्ट ट्रिपल व्हेसल डिसीज होता आणि 98, 99, 100% ब्लॉकेज होतं. आणि त्यावेळेस आम्ही अर्जंट बायपास केलं, बट टू अ व्हेरी शॉकिंग साइड त्यांचं 5 वर्षांनी परत सगळे ब्लॉकेज वापस आले. आणि ॲट दॅट टाईम जेव्हा त्यांना एक सेकंड बायपास सर्जरी ॲडवाईज केल्या गेली, विच इज अगेन अ व्हेरी रिस्की सर्जरी. पूर्ण इंडियामध्ये खूप कमी डॉक्टर्स आहेत जे हे करू शकतात आणि इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. 40 ते 50 लाखाचा खर्च असतो अँड देअर इज नो गॅरंटी की पेशंट वापस येईल. अशा केसमध्ये आम्ही त्यांना हे नॅचरल सगळे सप्लिमेंट्स दिले आणि आज 5 वर्षाच्या वर झाले आहे. माय फादर इज ऑल राईट अँड ही इज व्हेरी हॅपी विदाऊट एनी म्हणजे सर्जरी. म्हणायला हरकत नाही आपल्याला, की आजार कोणताही असो, तो मुळापासून नष्ट करण्याचं काम हे आयुर्वेद करत 100%. असते. 100%. जेव्हा तुम्ही आयुर्वेदाची सुरुवात केली किंवा म्हणजे जेव्हा ट्रीटमेंटला सुरुवात केलं, एक आपला एक्सपिरियन्स कशा पद्धतीने राहिलेला आहे? सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी माझ्या करिअरची सुरुवात कळमेश्वरला ॲज ए मेडिकल ऑफिसर केली. माझा एक खूप चांगला जॉब होता. पूर्ण ॲलोपॅथी प्रॅक्टिस होती आणि फॉर युअर नॉलेज की नॉर्मल लेबर्स, डिलिव्हरीज, छोट्या-मोठ्या सर्जरीसुद्धा मी OPD बेसिसवर करायची. पण जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, माझं बाळ झालं, त्यानंतर मला रुमॅटॉइड आर्थरायटिस झालं. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात, ज्याच्यामध्ये या सगळ्या जॉइंट्सला खूप स्वेलिंग येतं आणि तीव्र वेदना असतात.
आणि खरं तर अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी आपल्या ब्लडमध्ये जर आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह आहे तर यू हॅव टू टेक लाईफ टाईम मेडिसिन आणि ते जात नाही. मग मी स्वतःच्या ट्रीटमेंटसाठी केरळला गेली. तिथे 1 महिन्याच्या आत आय वॉज टोटली ऑल राईट. माझं ब्लडमधून आर ए फॅक्टर गेलेलं होतं, जे ॲलोपॅथीसाठी एक खरं तर चॅलेंज आहे. आणि त्यानंतर मी डिसिजन घेतलं की ॲलोपॅथी प्रॅक्टिस पूर्णपणे बंद करून शिफ्ट ऑन आयुर्वेदा. त्यावेळेस मी माझे इथे पंचकर्मा क्लिनिक टाकलंय फ्रेंड्स कॉलनीला आणि 15 वर्ष झाले मला. आय एम एन्जॉयिंग द प्रॅक्टिस अँड खूप साऱ्या अशा केसेस आहेत ज्यांना आम्ही ॲलोपॅथीपासून पूर्णपणे मुक्तता दिलेली आहे. आयुर्वेदा ऑल्सो वर्क्स ऑन थायरॉइड, बीपी, शुगर. थायरॉइडमुळे खूप लोकं परेशान असतात. बरोबर. पीसीओडी म्हणजे बऱ्याच मुलींना आजकाल पिरियड्स रेग्युलर येत नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा हॉर्मोन्स दिले जातात आणि एक्स्ट्रा हॉर्मोन्स जेव्हा एकदा शरीर घ्यायला लागतं तर नॅचरल हॉर्मोन प्रोड्युसिंगच होत नाही अँड यू टोटली डिपेंड ऑन द हॉर्मोन्स. एक्सेस वेट गेन होतं आणि खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यासाठी सुद्धा पंचकर्मा अँड आयुर्वेदा इज द बेस्ट ट्रीटमेंट. त्याच्यामुळे माझा हा जर्नी असा होता अँड नाऊ आय एम एन्जॉयिंग आयुर्वेदा अँड पंचकर्मा व्हेरी मच. खूप छान मॅम. नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे की माणूस अनुभवातूनच शिकतो. येस. तुम्हाला अनुभव आले, नंतर तुम्ही आयुर्वेदाला स्टार्ट केली आज आणि Right. तुम्ही इथे आहात. एक संदेश म्हणून तुम्ही आमच्या दर्शकांना काय देऊ मी हेच म्हणेल की खरं तर आपले जे स्वास्थ्य आज आहे त्याचं रक्षण करणंच तुमचं खूप मोठं हे आहे. तुम्ही आजारी पडूच नका. कारण हे आहे की व्हेन मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. व्हेन टाईम इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट व्हेन हेल्थ इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. सो गो फॉर अ गुड हेल्थ, गुड लाईफस्टाईल, गुड फूड, गुड एक्सरसाइज अँड गुड डाएट. थँक्यू. आज आपण शंखनादचा सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमामार्फत ममतांजीकडनं जाणून घेतलं आहे की आयुर्वेदचा उगम कशा पद्धतीने झाला, पंचकर्मा म्हणजे काय किंवा पंचकर्मामध्ये कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. खरंच खूप छान वाटलं ममताजी आपल्यासोबत चर्चा Thank you. करून. आज आपण इथेच थांबूया.